नमस्कार, स्वागत आहे माझ्या सेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंग्लिश, त्याच्यामधील टू हॅवची साध्या भविष्यकाळातील रूपे। इंग्लिश बघणार आहोत आज आपण, त्याच्यामधील टू हॅवची साध्या भविष्यकाळातील रूपे। तर टू हॅवची साध्या भविष्यकाळातील रूपे दोन आहेत पहा, शॅल हॅव आणि विल हॅव। शॅल हॅव आणि विल हॅव। आता याचा मराठी अर्थ काय आहे? शॅल हॅव आणि विल हॅवचा ला असेल, जवळ असेल। ला असेल, जवळ असेल। ला असेल, जवळ असेल। आता आपण भविष्यकाळाविषयी बोलते। भविष्यकाळ म्हणजेच काय? जे घडणार आहे ते, जे घडून गेलेलं आहे त्याला काय म्हणतो? भूतकाळ असे म्हणतो। जे सध्या चालू आहे किंवा घडत आहे त्याला काय म्हणतो? वर्तमान काळ असे म्हणतो। आणि जे घडणार आहे त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ असे म्हणतो। आता ह्या टू हॅवची साध्या भविष्यकाळातील रूपे काय आहेत? दोन आहेत। कोणती कोणती? शॅल हॅव आणि विल हॅव। त्याचा मराठी अर्थ काय आहे? ला असेल किंवा जवळ असेल। आता पहा, हे जे शॅल हॅव आणि विल हॅव आहे ते आपण कसे कसे वापरतो? तर आपण आय आणि वी यांच्या समोर काय वापरतो? शॅल हॅव वापरतो। आय आणि वीच्या समोर काय वापरतो? शॅल हॅव। आणि आय आणि वीच्या पुढे आपण काय वापरतो? शॅल हॅव वापरतो। आणि यू ही, सी, इट आणि दे यांच्या समोर आपण विल हॅव वापरतो। यांच्या समोर आपण विल हॅव वापरतो। तर तुमच्या लक्षात आलं का? तर शॅल हॅव कधी वापरतो आणि विल हॅव कधी वापरतो? शॅल हॅव कोणासमोर वापरतो आपण? आय आणि वी यांच्या समोर काय वापरतो? शॅल हॅव वापरतो। आणि विल हॅव कुठं वापरतो? यू, ही, सी, इट आणि दे यांच्या समोर आपण काय वापरतो? विल हॅव वापरतो। शॅल हॅव आणि विल हॅव म्हणजेच काय? ला असेल किंवा जवळ असेल, भविष्यकाळाविषयी आपण बोलतोय। तर आता पहा, हे शॅल हॅव विल हॅव आपण कसं वापरायचं आहे? पहिलं वाक्य आहे पहा, आय शॅल हॅव। आय शॅल हॅव म्हणजेच काय? मला असेल, माझ्याजवळ असेल। आय शॅल हॅव म्हणजेच मला असेल, माझ्याजवळ असेल। वी शॅल हॅव, यू विल हॅव, तुला असेल, तुझ्याजवळ असेल। यू विल हॅव, तुम्हाला असेल, तुमच्याजवळ असेल। यू विल हॅव, तुम्हाला असेल, तुमच्याजवळ असेल। त्यानंतर पहा, ही विल हॅव, त्याला असेल, त्याच्याजवळ असेल। त्याला असेल, त्याच्याजवळ असेल। सी विल हॅव, तिला असेल, तिच्याजवळ असेल। इट विल हॅव, त्याला असेल, त्याच्याजवळ असेल। दे विल हॅव, त्यांना असेल, त्यांच्याजवळ असेल। दे विल हॅव, त्यांना असेल, त्यांच्याजवळ असेल। म्हणजेच काय आहे? आपण भविष्यकाळाविषयी सांगत आहोत। कशाचा वापर करून? शॅल हॅव आणि विल हॅवचा वापर करून। तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण? इंग्लिशची छोटी छोटी वाक्ये बनवू शकतो। आता ही जी छोटी छोटी वाक्ये बनवायची आहेत ती बनवत असताना आपल्याला एखाद्या नाऊनची किंवा विशेषणाची गरज लागत असते। आता पहा, आपण हे जे शॅल हॅव आणि विल हॅव आहे ते वापरून वाक्ये कशी बनवणार आहोत। तर यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की इंग्रजीची छोटी छोटी वाक्ये कशी बनवायची आहेत। आणि ती बनवत असताना आपल्याला ह्या टू बीचा किंवा टू हॅवचा वापर करायचा आहे। आणि याचा वापर करून आपण भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि तसेच भूतकाळ यांच्यातील वाक्य आपण बनवू शकतो। आणि अशी छोटी छोटी वाक्ये बनवून आपण काय करू शकतो? तर इंग्रजी बोलायला शिकू शकतो। हळूहळू इंग्रजी बोलायला शिकू शकतो। आणि इंग्रजी हळूहळू बोलत असताना आपलं फ्लुएंट इंग्लिश कधी होईल ते तुम्हाला समजणारही नाही।
तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर आम्ही जी इंग्लिशची सिरीज केलेली आहे, चालू केलेली आहे, ती तुम्ही चॅनलवर जाऊन रोज बघू शकता. तर यापूर्वीचे व्हिडिओही इंग्लिशमधले आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता ह्या शॅल हॅव आणि विल हॅवचा वाक्यात उपयोग कसा करायचा आहे ते आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल पहा, आय शॅल हॅव मनी. माझ्याजवळ पैसे असतील. आय शॅल हॅव मनी म्हणजे आपण काय बोलतोय तर भविष्य काळाविषयी बोलतोय. माझ्याजवळ पैसे असतील म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, आय शॅल हॅव मनी. माझ्याजवळ पैसे असतील. वी शॅल हॅव कार. आमच्याजवळ गाडी असेल. वी शॅल हॅव कार. आमच्याजवळ गाडी असेल. ही विल हॅव चेस. त्याच्याजवळ बुद्धिबळ असेल. ही विल हॅव चेस. त्याच्याजवळ बुद्धिबळ असेल. सी विल हॅव अ ब्रदर. तिला भाऊ असेल. सी विल हॅव ब्रदर. तिला भाऊ असेल. दे विल हॅव फ्रेंड्स. त्यांना मित्र असतील. दे विल हॅव फ्रेंड्स. त्यांना मित्र असतील. तर अजूनही आपण वेगवेगळे नाऊन वापरून, ॲडजेक्टिव्ह वापरून वाक्य बनवू शकतो. अशी छोटी छोटी वाक्य ज्यावेळी तुम्ही बनवायला शिकाल त्यावेळी तुम्हाला इंग्रजीची भीती वाटणार नाही. आणि इंग्रजी हे इतकं सोपं आहे की तुम्हाला ते बोलताही हळूहळू येईल. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, हे जे बेसिक्स आहे, टू बी म्हणा किंवा टू हॅव किंवा टू हॅवची रूपे, टू बीची रूपे, ती ज्यावेळी आपल्याला समजतील त्यावेळी आपल्याला इंग्रजीचे ज्ञान येईल. आणि इंग्रजीचे ज्ञान आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर छोटी छोटी वाक्य बनवायची आहेत. आणि ही वाक्य बनवत असताना आपल्याला भविष्यकाळ, वर्तमानकाळ आणि भूतकाळ याचेही भान ठेवायचे आहे. आणि हे जे भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ आहेत त्यावेळी कोणकोणते आपल्याला वापरायचे आहेत, जे टू हॅवची रूपे असतील किंवा टू बीची रूपे असतील ती कोणकोणती वापरायची आहेत हेही आपल्याला माहीत असायला हवे. आणि ते कशापुढे वापरायचं आहे तेही माहीत असायला हवे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जे आमचे व्हिडिओ येत असतात रोज ते पाहायला चालू करा. आता पहा, हे जे शॅल हॅव, विल हॅव आहे ते कुठं वापरायचं आहे, आय आणि वीच्या समोर शॅल हॅव वापरायचं आहे. आणि यू, ही, सी, इट आणि देच्या समोर विल हॅव वापरायचं आहे. आणि हे जे शॅल हॅव, विल हॅव आहे ते वापरून आपल्याला नवनवीन वाक्य तयार करायची आहेत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. थँक्यू.